सगळेच कधी ना कधी दुःखाचा अनुभव घेतो, पण ते येतं कुठून? त्यामागे काही सूत्र आहे की ते असंच म्हणजे अचानक उगवतं? आज आपण एका डिटेक्टिव्ह सारखं काम करणार आहोत. आपल्याकडे बौद्ध तत्वज्ञानातील विभंग सुत्त यावर आधारित काही स्रोत आहेत, जे आपल्याला दुःखाच्या मुळापर्यंत घेऊन जाणारी एक साखळी देतात. बरोबर. प्रतित्य समुत्पाद. हो, आपलं मिशन आहे या साखळीचा प्रत्येक दुवा उलगडणे आणि दुःखाचा हा गुंता सोडवणे. चला तर मग या तपासाला सुरुवात करूया. आणि हा तपास सुरू होतो एका अशा दुव्यापासून जिथे कर्माचं बीज पेरलं जातं. ही साखळी तशी अविद्येपासून म्हणजे अज्ञानापासून सुरू होते. अच्छा. पण आज आपण संस्कार या दुसऱ्या आणि अत्यंत महत्वाच्या कडीपासून सुरुवात करणार आहोत, कारण इथेच भविष्याची पाळाभरणी होते. संस्कार हा शब्द आपण अगदी सहज वापरतो. चांगले संस्कार, वाईट संस्कार, पण मला वाटतं बौद्ध तत्वज्ञानात त्याचा अर्थ खूप खोल आणि वेगळा आहे. हो, अगदी बरोबर. इथे संस्कार म्हणजे केवळ सवयी किंवा शिकवण नाही, याचा थेट संबंध आपल्या हेतू किंवा चेतनाशी आहे. व्हॉल्युशन. हेतू. हो, आपण अज्ञानामुळे जे काही करतो त्या प्रत्येक क्रियेमागे एक सूक्ष्म हेतू दडलेला असतो. तो हेतूच भविष्यातील अस्तित्वाचं बीज बनतं. त्यालाच कर्मबीजे म्हणतात. त्यालाच कर्मबीजे असं म्हटलं आहे. म्हणजे आपण जे काही करतो त्यामागे एक ड्रायव्हिंग फोर्स असतो. पण या क्रिया कोणत्या प्रकारच्या असतात? फक्त मोठ्या किंवा महत्वाच्याच का? नाही. आणि गंमत म्हणजे हे संस्कार फक्त मोठ्या क्रियांमधूनच नाही, तर प्रत्येक गोष्टीतून तयार होतात. प्रत्येक गोष्टीतून? हो. स्रोत सांगतो की ते शारीरिक म्हणजे काय संस्कार, वाचिक म्हणजे वची संस्कार आणि अगदी मानसिक म्हणजे चित्त संस्कार असू शकतात. अरे वा. थोडक्यात आपला प्रत्येक श्वास, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक विचार एक सूक्ष्म ठसा सोडून जातो. तर याचा अर्थ आपल्या मनात ऑफ द रेकॉर्ड असं काहीच नाहीये. अगदी एक लहानसा विचार सुद्धा एक बीज पेरून जातो, जे पुढे जाऊन फळ देणारच आहे. बरोबर. ही कल्पना एकाच वेळी भीतीदायक आणि आशादायक आहे. पण मला एक प्रश्न पडलाय. आपण म्हणतो की श्वासोच्छ्वास यासारख्या क्रियेमागेही हेतू असतो. पण माझा श्वास तर आपोआप चालतो. तो हेतू माझ्या जाणीवपूर्वक केलेल्या इच्छेपेक्षा वेगळा आहे का? खूप छानला प्रश्न आहे. इथे हेतू म्हणजे नेहमीच जाणीवपूर्वक केलेली इच्छा नाही. अच्छा. श्वास घेण्यामागे जगण्याची एक मूलभूत प्रेरणा किंवा प्रवृत्ती आहे. ती इतकी खोलवर रुजलेली आहे की आपल्याला तिची जाणीवही होत नाही, पण ती अस्तित्वात आहे. तीच प्रवृत्ती शारीरिक स्तरावर काय संस्कार निर्माण करते. त्याचप्रमाणे बोलण्यापूर्वी मनात येणारा विचार वची संस्कार आणि मनात उठणारी कोणतीही भावना किंवा विचार चित्त संस्कार निर्माण करतो. म्हणजे या सर्व कर्मांचे ठसे आपल्या चेतनेवर कोरले जातात. अगदी. ठीक आहे. म्हणजे आपल्या मनात या कर्माच्या सूक्ष्म नोंदी आहेत, पण त्या तिथेच पडून राहतात की त्यांचं काय इंजिन आहे जे त्यांना पुढे ढकलतं? व्हॉट गिव्स देम एनर्जी टू बिकम अ फ्युचर? इथेच कार्यकारण भावाचं तत्व स्पष्ट दिसतं. या संस्कारांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. ओके. स्रोतामध्ये म्हटलं आहे संखारपच्या विज्ञानम, म्हणजेच संस्कारांमुळे विज्ञान निर्माण होते. हे विज्ञान म्हणजे जाणीव किंवा चेतना, कॉन्शियसनेस. हीच ती शक्ती आहे जी या कर्माच्या बीजांना पुढे घेऊन जाते. विज्ञान म्हणजे कॉन्शियसनेस. पण ही नेहमीची जागी असतानाची जाणीव आहे की काही वेगळं आहे? ही त्याहून सूक्ष्म आणि खोलवरची जाणीव आहे. स्रोत याला प्रतिसंधी विज्ञान असं म्हणतात. प्रतिसंधी विज्ञान? हो. हे ते विज्ञान आहे जे मृत्यूनंतर नवीन गर्भात प्रवेश करतं. आपण याला एक प्रकारे मागच्या कर्मांची फळं आणि संस्कार वाहून नेणारा प्रवाह म्हणू शकतो. अच्छा. जसे एखादं बीज वाऱ्यासोबत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं, तसंच हे विज्ञान संस्कारांना घेऊन पुढच्या जन्मात प्रवेश करतं. ओके. द सीड अँड स्ट्रीम एनालॉजी हेल्प्स. तर संस्कार हे बीजासारखे आहेत आणि विज्ञान हे त्या बीजाला पुढच्या जन्मात घेऊन जाणाऱ्या प्रवाहासारखं आहे. अगदी. पण मग मला सांगा, हा प्रवाह स्वतः न्यूट्रल असतो का, की त्या प्रवाहाची गुणवत्ता सुद्धा मागच्या कर्मांवर अवलंबून असते? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तो प्रवाह न्यूट्रल नसतो. नाही. संस्कार जर कुशल कर्मांचे असतील तर तो प्रवाह शुद्ध आणि सकारात्मक असतो. आणि जर संस्कार अकुशल कर्मांचे असतील तर तो प्रवाह गढूळ आणि नकारात्मक असतो. याच प्रवाहामुळे नवीन गर्भात नामरूप यांचा विकास होतो. नाम म्हणजे आपलं भौतिक शरीर आणि नाम म्हणजे मानसिक घटक, जसे की वेदना, संज्ञा, चेतना इत्यादी. म्हणजे मन आणि शरीर. हो. थोडक्यात मन आणि शरीर यांची जडणघडण ह्या विज्ञानाच्या प्रवाहातूनच होते.
आणि मन शरीराला झाल्यावर जगाशी संपर्क साधण्याची साधनं येतात, म्हणजे इंद्रिये. हो. त्यानंतर येते पुढची कडी, सळायतन. सळायतन. याचा अर्थ आहे 6 इंद्रिये. आपले डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि या सर्वांवर नियंत्रण ठेवणारे आपले मन. ओके. स्रोत सांगतो की ही जगाशी संपर्क साधण्याची 6 दारं आहेत. या दारांमधूनच आपल्याला जगाचा अनुभव येतो. वेट अ मिनिट. सो फार एव्हरीथिंग साऊंड्स प्रिटी न्यूट्रल. आपल्याकडे एक शरीर आहे, मन आहे आणि जगाचा अनुभव घेण्यासाठी इंद्रिय आहेत. हे तो कोणत्याही सजीवासाठी आवश्यक असलेलं बेसिक हार्डवेअर वाटतंय. बरोबर. मला अजून या सिस्टममधला बग सापडलेला नाहीये. स्रोतानुसार गोष्टी बिघडायला सुरुवात कुठून होते? अगदी बरोबर. इथून पुढच्या दुव्यांमध्येच तो बग दडलेला आहे. अच्छा. जेव्हा ही 6 इंद्रिये आणि बाह्य विषय यांचा संपर्क येतो तेव्हा फस्स म्हणजे कॉन्टॅक्ट निर्माण होतो. फस्स. हो. उदाहरणार्थ आपल्या डोळ्यासमोर एखादी वस्तू येणं किंवा कानावर एखादा आवाज पडणं. आजच्या भाषेत सांगायचं तर तुमचा फोनवर आलेलं एक नोटिफिकेशन. तो आवाज म्हणजे फस्स. ओके. तो एक साधा संपर्क आहे. हां, तर अगदी साधा संपर्क आहे. यात दुःखाचं काय? कारण या संपर्कातूनच पुढची आणि कदाचित या साखळीतील सगळ्यात महत्वाची कडी निर्माण होते, ती म्हणजे वेदना. वेदना. ही वेदना म्हणजे फीलिंग किंवा सेन्सेशन. त्या नोटिफिकेशनच्या आवाजामुळे तुमच्या मनात जी संवेदना निर्माण होते ती 3 प्रकारची असू शकते. 3 प्रकारची? हो. एकतर ती सुखद असेल, जसं तुमच्या आवडत्या व्यक्तीचा मेसेज, किंवा दुःखद असेल, जसं कामाचा तातडीचा ईमेल, किंवा तटस्थ असेल, म्हणजे एखादी जाहिरात. आणि इथेच सगळा खेळ सुरू होतो. कारण आपण सुखद वेदनेला चिकटून राहतो आणि दुःखद वेदनेपासून दूर पळतो. तटस्थ वेदनेकडे तर आपण दुर्लक्ष करतो किंवा कंटाळतो. अगदी अचूक. कारण वेदनेमुळे तण्हा म्हणजेच तृष्णा निर्माण होते. तण्हा म्हणजे क्रेविंग किंवा डिझायर. क्रेविंग. ही सुखद वेदना टिकवून ठेवण्याची आणि दुःखद वेदना दूर करण्याची जी तीव्र ओढ असते तीच तृष्णा. हे अगदी तसं आहे जसं आपण ठरवतो की रात्री फक्त एकच एपिसोड बघू. हो. पण नेक्स्ट एपिसोड बटणावर क्लिक करण्याची जी तीव्र इच्छा होते तीच तण्हा आहे का? हो, तीच. किंवा सोशल मीडियावर स्क्रोल करत राहण्याची इच्छा. आपल्याला माहीत असतं की ते थांबवायला हवं, पण ती ओढ इतकी तीव्र असते की आपण स्वतःला थांबवू शकत नाही. बरोबर. आणि स्रोतानुसार हेच दुःखाचे मुख्य कारण आहे. खरंच? हो. आपल्याला वाटतं की बाहेरच्या गोष्टींमध्ये सुख-दुःख आहे, पण खरं तर ते आपल्या आत या वेदनेला आपण देत असलेल्या प्रतिक्रियेत आहे. मग ती प्रतिक्रिया सुखद अनुभवाला पकडून ठेवण्याची असो वा दुःखद अनुभवाला दूर ढकलण्याची. तर एका साध्या वेदनेतून ही तीव्र इच्छा किंवा तृष्णा निर्माण होते. पण ही तृष्णा पुढे काय करते? ती आपल्याला या चक्रात अजून खोलवर कसं ओढते? कारण इच्छा असणं तर नैसर्गिक आहे. मग इच्छा आणि आसक्ती यात काय फरक आहे? हा फरक खूप महत्वाचा आहे. जेव्हा ही तृष्णा खूप तीव्र होते, जेव्हा आपण त्या इच्छेच्या पूर्णपणे आहारी जातो, तेव्हा तिचं रूपांतर उपादानमध्ये होतं. उपादान? उपादान म्हणजे क्लिंगिंग किंवा अटॅचमेंट, म्हणजेच आसक्ती. इथे इच्छा फक्त मला हे हवं आहे एवढी मर्यादित राहत नाही, तर ती हे माझं आहे आणि माझ्याशिवाय राहू शकत नाही अशी बनते. ओके. ती आपल्या अस्तित्वाचा, आपल्या मीपणाचा भाग बनते. हे सुख माझं आहे, ते कायम टिकलो पाहिजे, किंवा हे दुःख मला नकोच, ही जी घट्ट पकड आहे ती म्हणजे उपादान. म्हणजे इच्छेचं उपांतर हव्यासामध्ये किंवा एका प्रकारच्या मालकी हक्कामध्ये होतं. दिस डिफाईन्स मी. हो. आणि या आसक्तीमुळे या साखळीतला पुढचा आणि समजायला थोडा अवघड दुवा येतो. तो म्हणजे भव, बिकमिंग. थांबा, इथे भव किंवा बिकमिंग ही कल्पना थोडी अवघड वाटते. आसक्तीमुळे होण्याची प्रक्रिया कशी सुरू होते? याचा अर्थ काय? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. भव म्हणजे आपण आपल्या आसक्तीला कृतीत उतरवतो. ते एक असं मानसिक क्षेत्र आहे जिथे भविष्यातील अस्तित्वाची निर्मिती होते. अच्छा. उदाहरणार्थ, आपल्याला एखाद्या गोष्टीची आसक्ती आहे म्हणून आपण ती मिळवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी नवीन कर्म करतो. ही नवीन कर्म म्हणजे भविष्यातील अस्तित्वासाठी आपण भरलेलं इंधन आहे. इंधन. इट्स लाईक प्लेसिंग अन ऑर्डर फॉर अ फ्युचर एक्सपिरियन्स. आपण आपल्या आसक्तीच्या आधारे भविष्यातील एका विशिष्ट प्रकारच्या मीची ऑर्डर देत असतो. वाव. म्हणजे भव म्हणजे एक प्रकारची पोटेन्शियल एनर्जी आहे जी भविष्यातील कायनेटिक एनर्जी म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाला जन्म देते. अगदी. आपण आपल्या आजच्या आसक्तीने उद्याचा मी घडवत असतो. अगदी बरोबर. आणि या भवामुळे, या पोटेन्शियल एनर्जीमुळे नवीन जाती म्हणजेच जन्म मिळतो. ती आसक्ती आणि ते कर्म
फळ देण्यासाठी एक नवीन संधी शोधतात, एक नवीन अस्तित्व धारण करतात. आणि बूम, परत आपण सुरुवातीला आलो. बरोबर. जिथे जन्म आहे तिथे म्हातारपण, मृत्यू, शोक, वेदना आणि सर्व प्रकारचे शारीरिक मानसिक दुःख अटळ आहे. द लूप इज कम्प्लीट. अविद्येमुळे केलेले संस्कार, त्यातून निर्माण झालेला जाणीवेचा प्रवाह, मग मन, शरीर, इंद्रिय, संपर्क, वेदना, तृष्णा, आसक्ती, भव आणि शेवटी पुन्हा जन्म आणि दुःख. हे चक्र अव्याहतपणे सुरू राहतं. हो. हे सगळं ऐकल्यावर असं वाटते की आपण एका अशा चक्रात अडकलो आहोत जिथून सुटकाच नाही. हे तर खूप निराशाजनक वाटू शकतं. आपण आपल्याच कर्मांच्या जाळ्यात पूर्णपणे अडकलेलो आहोत. आपण आत्तापर्यंत जी चर्चा केली त्या दुःखाच्या उत्पत्तीच्या साखळीला अनुलोम म्हणतात. म्हणजे गोष्टी कशा घडतात याचं सरळ वर्णन. अनुलोम. पण यातच आशेचा किरण आहे. बौद्ध तत्वज्ञानाचा हाच विशेष भाग आहे. ते फक्त समस्येचं निदान करत नाही, तर त्यावर उपायही सांगतात. आणि तो उपाय याच चक्रात दडला आहे का, की आपल्याला बाहेरून काहीतरी वेगळं करावं लागेल? तो उपाय याच चक्रात दडलेला आहे, पण उलट्या क्रमाने. अच्छा. या साखळीची पहिली कडी आहे अविद्या, म्हणजे अज्ञान. आपल्या चर्चेची सुरुवात आपण दुसऱ्या कडीपासून म्हणजे संस्कारांपासून केली होती. पण या संस्कारांचं, या चुकीच्या हेतूंचं मूळ कारण काय? अज्ञान. तर ते आहे अज्ञान. गोष्टी जशा आहेत तशा न पाहता त्या वेगळ्या आहेत असं मानणं. म्हणजे जर मूळ कारणावरच घाव घातला तरी साखळी तुटू शकते. इफ वी कट द पॉवर ॲट द सोर्स, द होल मशीन स्टॉप्स. एक्झॅक्टली. स्रोतानुसार जेव्हा अविद्येचा नाश होतो, जेव्हा प्रज्ञेचा उदय होतो, तेव्हा संस्कार निर्माण होत नाहीत. होतच नाहीत. नाही, कारण आता हेतू चुकीच्या समजुतीवर आधारित नसतात. आणि संस्कार निर्माण झाले नाहीत तर पुढची साखळी आपोआप थांबते. अरे वा. विज्ञान, नामरूप आणि त्यानंतरच्या सर्व कड्या एकामागून एक नष्ट होतात. या उलट्या प्रक्रियेला प्रतिलोम म्हणजे दुःखनिरोध म्हणतात. प्रतिलोम? हो. याच अवस्थेला निर्वाण असं म्हटलं जातं. म्हणजे या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्गही यातच सांगितलेला आहे. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी खूप स्पष्ट झाली. आपले वर्तमान अनुभव हे भूतकाळातील हेतूंमुळे घडलेले आहेत आणि आपले आजचे हेतू आपलं भविष्य घडवत आहेत. ही केवळ एक तात्विक चर्चा नाहीये, तर हा आपल्या प्रत्येक क्षणाचा अनुभव आहे. आपण सतत आपलं भविष्य घडवत असतो, मग ते जाणीवपूर्वक असो किंवा नकळत. अगदी. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि यातच जबाबदारी आणि स्वातंत्र्य दोन्ही दडलेलं आहे. आणि इथेच एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो ज्यावर विचार करायला हवा. आपण पाहिलं की वेदनेतून म्हणजे फिलिंगमधून तृष्णा म्हणजे क्रेविंग निर्माण होते. ही या साखळीतील एक अत्यंत नाजूक आणि महत्वाची जागा आहे. बरोबर. मग असा विचार करता येईल का की कोणतीही वेदना सुखद, दुःखद किंवा तटस्थ अनुभवताना तिला पकडून ठेवण्याची किंवा दूर ढकलण्याची ऑटोमॅटिक प्रतिक्रिया देण्याऐवजी फक्त थांबून तिचं निरीक्षण करता येईल का? त्या वेदना आणि आपली प्रतिक्रिया यांच्यामधल्या त्या एका क्षणात काय घडतं याचा शोध घेणे कदाचित या चक्राची किल्ली असू शकते. त्या क्षणातच खरी निवड दडलेली